सविस्तर वृत्त पाहूयात। बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर टीका करणारे सुरेश धस यांची मुंडे सोबतच्या भेटीच्या बातम्या समोर आले आणि संपूर्ण राजकारण ढवळून निघालं होतं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समोरच दोघांची भेट झाल्याचं म्हटलं होतं। याच बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी आक्षेप घेतलाय। मुंडेंसोबत माझी फक्त 20 ते 25 मिनिटं भेट झाली, मग 4.5 तास भेट झाली हे का सांगितलं त्यांना मी विचारणार आहे असं धस म्हणाले। तर दुसरीकडे मुंडे आणि धस यांच्यात मोठी डील झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे। हे बघा, माझ्याकडं संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये। पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो। दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आचक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं, तुम्ही भेटून यायला पाहिजे। राजकारणामध्ये जरी तुमची कटुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो। ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं। बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं, पण एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, हे मात्र खरं। तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत, तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती। बघा, डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले, ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला। आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं। त्यांनी ठेवलं नाही। पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील, त्यांची ती परंपरा आहे। एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील। तसंच झालेलं। आता मी कॅमेऱ्यासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं आहे।